नमस्कार मैत्रिणींनो, तर स्वागत आहे माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या या व्हिडिओत तुम्हाला मी बोटनेक ब्लाऊजची त्रिकोण गळ्या स्टिचिंग सांगणार आहेत. इथे मी अस्तरचा कपडा घेतलेला आहे. उंची आहे 15 इंच, कमर आहे 10.5 इंच, छाती आहे 10 इंच आणि मुंडा आहे बोटनेक प्रमाणे दोन्ही गळा आणि मुंडा 7.5 इंच. तर इथे मी 4 इंच मार्किंग केलेले आणि उंची पण 4 इंच घेतलेली आहे. तर आता बॉक्स बनवून घेत आहे आणि 1.5 इंचावरती गोल गळ्याचा आकार देत आहे. खालच्या साईडने 4.25 इंचावरती टिक केलेले आहे आणि वरच्या साईडने पण 4.25 इंचावरती टिक केलेले आहे. तर आता मी त्याचा पण बॉक्स बनवून घेत आहे आणि आता त्रिकोण शेपमध्ये मार्किंग करत आहे अशा पद्धतीने. तर इथे बघू शकता गळा तयार आहे. तर आता मी दोन्ही साईडनी मार्किंग करून घेत आहे. तर आता मी ब्लाऊजचा कपडा घेतलेला आहे. सरळ आहे ब्लाऊजचा कपडा आणि त्यावरती अस्तर टाकलेले आहे. आणि मधोमध सेंटरवरती एक कच्ची शिलाई मारून घेणार आहे, कपडा निसटू नये याच्यासाठी. आपला गळा जो आहे तो व्यवस्थित येईल याच्यासाठी. तर आता मी गळ्याला मार्किंग केलेले आहे त्यावरतीच आता शिलाई देत आहे. तर अशा पद्धतीने तर जिथे टोक आहे तिथे सुईमध्ये ठेवून आपल्याला ब्लाऊज फिरवायचा आहे. बघू शकता अशा पद्धतीने. तर इथं गळा तयार आहे. तर आता मी कमरेच्या साईडने पण 1.5 इंचावरती शिलाई देत आहे, म्हणजे आपल्याला ब्लाऊज पलटी करून शिवता येईल अशा पद्धतीने. तर इथे कमरेच्या साईडची सुद्धा शिलाई झालेली आहे. तर एक्स्ट्राचा जो काही पार्ट आहे तो आता कट करत आहे. आणि पूर्ण गळ्याला छोटे छोटे कट्स देत आहे. तर आता बघू शकता अशा पद्धतीने मी ब्लाऊज पलटी करून घेत आहे, सरळ करून घेत आहे. जे टोक आहे ते कैचीच्या साहाय्याने मी व्यवस्थित बाहेर काढून घेत आहे. बघू शकता. तर आता मी वरच्या साईडने दाब शिलाई देत आहे. तर ब्लाऊज अस्तरचा कपडा वरती येऊ द्यायचा नाही अशा पद्धतीने काळजी घेत पूर्ण गळ्याला शिलाई द्यायची आहे. तर इथे गळ्या अशा पद्धतीने शिलाई देत आहे, बघू शकता. आता कमरेच्या साईडने सुद्धा मी फिनिशिंगची शिलाई देत आहे. अस्तरचा कपडा वरती येऊ द्यायचा नाही, नाहीतर आपला ब्लाऊजचा सगळा लूक वाया जातो. अशा पद्धतीने
आता अस्तरवरती पूर्ण ब्लाऊजला शिलाई मारून घेत आहे, साईड पार्टला सुद्धा. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे बघू शकता ब्लाऊजचा फायनल लुक कसा आलेला आहे ते.